पुढच्या 24 तासात पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार आहे अशी माहिती सूत्रांनी या संदर्भात न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचं पालकमंत्रीपद राहणार आहे। त्यामुळे भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांना पालघरचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर या दोघांनीही पालकमंत्रीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे। कोल्हापूरच्या वाट्याला यावेळी 2 कॅबिनेट मंत्रिपदं आली आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असतानाही सतेज पाटील यांना पालकमंत्रीपद मिळालं, त्यामुळे हसन मुश्रीफ कैसे नाराज होते। मात्र महायुतीसोबत गेल्यावर मुश्रीफांचं पालकमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण झालं। अशातच आता यावेळी पालकमंत्रीपदासाठी मुश्रीफ आग्रही आहेत। त्याचसोबत मंत्री चंद्रकांत पाटील देखील पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत। त्यामुळे नेमकं कोल्हापूरचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक मोठी बातमी आहे, राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालंय। मात्र आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। ज्या ठिकाणाहून आपण निवडून येतो तिथे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं ही सर्वांचीच इच्छा असते असं आदिती तटकरे म्हणाले आहेत। तर भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना आग्रही असल्याची प्रतिक्रिया येते। नाही, स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी। मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील। पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत। तर महायुतीतील पालकमंत्रीपदावरून संजय राऊत यांनी टीका केली। गडचिरोलीचं पालकमंत्रीपद काही लोकांना कायम आपल्याकडे हवं असतं, मात्र त्यातून मलिदा मिळावा यासाठी हे सारं सुरू असल्याची टीका राऊतांनी केली। आपापल्या लोकांना पदं मिळावीत, मलईदार खाती मिळावीत, आपला आर्थिक गल्ला पक्षाचा किंवा स्वतःचा भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात। त्यामुळे शेवटपर्यंत आधी मंत्रिपदासाठी, मग जागा वाटप, खाते वाटप, पालकमंत्रीपद, आता कोणाला काही बीडचं पालकमंत्रीपद मुंड्यांना मिळालं एखादं कोणत्याही, तर संतोष देशमुखला नाही मिळणार आहे का मला सांगा। परभणीमधलं पालकमंत्रीपद ब कला मिळालं म्हणून ज्या सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली त्याला खरोखर न्याय मिळू शकतोय का? पालकमंत्री पाहिजे आमच्याकडे, आम्हीच पालक आहे, काय आतापर्यंत पालकमंत्र्यांनी, मी कोणाचंही कोणत्या पक्षाचं नाव घेतलं, पालकमंत्र्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद काही लोकांना कायम हवं असतं। गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ते काय नक्षलवादाचा खात्मा करायला नको असतो। गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत, जे खाणीचे उद्योग आहेत हजारो करोड रुपयाचे, तिथून मलिदा मिळावा म्हणून पालकमंत्रीपद हवं असतं, हे माझं आकलन आहे। तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद नाकारलं गेल्यामुळे नाराज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत समीर भुजबळ सुद्धा होते। 8 ते 10 दिवस वेळ द्या, पुन्हा भेटून मार्ग काढू आणि सर्व काही शांततेत होऊ द्या असं म्हणत फडणवीसांनी भुजबळांना आश्वासित केलं। फडणवीसांनी माझं बोलणं समजून घेतलं असून आमच्यात राजकीय आणि सामाजिक गोष्टींवर चर्चा झाली असं भुजबळ म्हणाले। दरम्यान ओबीसींच्या पाठिंब्यामुळे महायुतीचा मोठा विजय झालाय, त्यामुळे ओबीसींचं नुकसान मी होऊ देणार नाही आणि ओबीसींची नाराजी दूर करावी लागणार असं फडणवीस म्हणाले। त्यामुळे फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांची नाराजी दूर होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। चर्चेनंतर त्याने एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला, याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे।
इतर गोष्टींचा वाटा आहेच, पण ओबीसींनी विशेषतः या वेळेला आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले. ह्याच्या इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा देखिए अभी मैं परिवार से मिला हूं और जिन लोगों को मारा गया है, पीटा गया है, उनसे भी मिला हूं. बड़ी बड़ी क्लियर बात है. उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ्स दिखाई. ये 100%, 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है. पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है. क्या मुझे बोलने दीजिए आप. ठीक है. इसको, इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था. आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है. हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले. पर जिस तरह से कार्रवाई की गई है, आप संतुष्ट हैं? आपने मेरी पहली स्टेटमेंट सुनी. मैं संतुष्ट नहीं हूं. मैं क्लियरली बोल रहा हूं, यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है. मर्डर है ये. इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है, आप यहाँ आए हैं, ये राजनीति नहीं है. बीजेपी की तरफ से कोई राजनीति नहीं हो रही बीजेपी की तरफ है. से सुनिए, कहा आप है कि सवाल पूछ रहे हैं, मुझे बोलने दीजिए. ये कोई राजनीति नहीं हो रही है. ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है. एकदम यहां पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए. थैंक यू वेरी मच. जिम्मेदार विचारधारा है. जिम्मेदार, क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए. थैंक यू. राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांची अगदी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. ती म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली आहे असं राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे ज्यांना मारहाण झाली त्यांच्याशी देखील मी बोललो. त्याचसोबत सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी काही पुरावे देखील दाखवले, काही व्हिडिओज दाखवले, काही फोटोज दाखवले. त्यावरून हे स्पष्ट होतंय की सोमनाथ यांची हत्या ही पोलिसांनीच केली आहे आणि याला जबाबदार हे मुख्यमंत्री आहेत असं राहुल गांधी म्हणाले. पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करण्यात आली आणि याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर.